अमरावती शहरात विलासनगर ते केएल कॉलेज मार्गावर असलेल्या राम लक्ष्मण संकुल मधील श्री साई मार्केटिंग या दुकानाला रात्री उशिरा आग लागली। या आगीत केवळ दुकानच नव्हे तर दुकानाबाहेर उभा असलेला मालवाहू टेम्पो देखील पूर्णपणे जळून खाक झाला। अमरावतीच्या विलासनगर भागातील राम लक्ष्मण संकुल मध्ये रात्रीच्या सुमारास अचानक आगीचे लोळ उठू लागले। श्री साई मार्केटिंग या कन्फेक्शनरीच्या दुकानाला ही आग लागली। विशेष म्हणजे दुकान संचालक दुकान लॉक करून घरी पोहोचलेच होते, तितक्यातच त्यांना दुकानाला आग लागल्याचा फोन आला। घटनेची भीषणता इतकी होती की गेटच्या आत उभा असलेल्या एका मालाने भरलेला टेम्पो देखील या आगीच्या विळख्यात सापडला। आगीने पाहता पाहता विकराळ रूप धारण केले, ज्यामुळे दुकानातील संपूर्ण कन्फेक्शनरीचा माल जळून खाक झाला। मेरा नाम संजय सिरवानी है। मैं शॉप से आ रहा था तो अचानक मैंने आग लगी हुई दिखी। तो उसी समय मैंने मेरे दोस्त की शॉप है वो श्री साई मार्केटिंग, तो मैंने अपने दोस्त को फ़ोन किया। जब तक आया है, पहले ऑटो में भी आग लग चुकी थी, जब तक आया है कुछ मालूम ही नहीं पड़ा। अंदर बहुत सारा नुकसान हो चुका है। उसमें सब कंपनी के आइटम है, जैसे कैडबरी, नेस्ले, श्रीजी। अब मालूम नहीं अंदाजा कितना नुकसान है, पर लगभग 90% दुकान पूरी जलकर खाक हो गई है। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या। प्रत्यक्षदर्शींच्या मते या आगीत दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे। या भीषण आगीत श्री साई मार्केटिंगचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र रात्रीच्या वेळी लागलेल्या या आगीने परिसरात मोठी खळबळ उडवली होती।